हे बघा, शिवा आता ठीक आहे, तो एकदम ठणठणीत झालाय की येईल घरी काम करायला. त्याच्यासाठी एवढं तुम्ही टेन्शन घेताय का? काही काय प्रिन्स, काळजी नका करू, येईल तो. करू ना, ब्लँकेट काढ. प्रिन्स, बस तुमचा हात कसं काय? बस बस बस, तुमचा हात गायब कसा झाला? कोणी केला? कुठे केला? मला फक्त त्याचं नाव सांगा, मी त्याला पृथ्वीवरून गायब करतो. बॉस, फक्त त्याचं नाव सांगा मला. प्लीज, हे 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 कसं झालं? कधी झालं आणि कोणी केलं मला सांगा. मी 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 बघते त्याला. पद्रा ऐक, तू तू कुठे जाऊ नकोस. मला खूप भीती वाटते त्या आदिशक्तीची. मला खात्री आहे हे सगळं त्यानेच केलंय. तिने माझा हात गायब केला, तिनेच केलंय. तिने माझा हात गायब केला. उद्या माझं डोकं गायब केलं तर? नाही नाही, असं काही होणार नाहीये. असं काहीच होणार नाहीये. तुम्ही नका काळजी करू. आपण करू काहीतरी. बॉस, आता तुमचं कसं होणार? तुम्ही घराबाहेर कसं जाणार? लोक विचारतील, चर्चा करतील. त्यांच्या प्रश्नांना तुम्ही काय उत्तर देणार? मीडियावाले येतील, मीडिया बातमी उचलून धरेल. बॉस, मला भीती वाटते. आता तुमचं कसं होणार बॉस? आदिशक्ती, तू आमच्या सहनशीलतेचा अंत बघतेस. सोडणार नाहीये मी तुला. शक्ती, अगं उद्या डिस्चार्ज देतील ना शिवाला? हो, डॉक्टरनी सांगितलंय उद्या सोडतील म्हणून. बरं झालं बाई, त्या हॉस्पिटलच्या वातावरणात झोपून कंटाळला असेल बिचारा. हो ग, पण घरी येऊन त्याने धसमुसळेपणा केला नाही म्हणजे मिळवलं. म्हणजे? अगं म्हणजे त्याला डॉक्टरांनी स्ट्रिक्टली रेस्ट घ्यायला सांगितलंय आणि त्यानंतरही त्याने जर काम केलं तर पालत्या गड्यावर पाणी. त्याने आता स्वतःची काळजी घ्यायला हवी ग, जरा जपायला हवं स्वतःला. नाही असेल त्याच्यात 10 हत्तींचं बळ, पण म्हणून काय स्वतःच्याच मनाचं खरं करायचं का? बरोबर आहे, मी बोलेन त्याच्याशी, पण तूही बजाव त्याला, चांगला दम दे. हो. ए, शिवाचे बाबा कुठे गेलेत ग? अगं ते बाहेर गेले दुकानात काही वस्तू आणायला. शक्ती, हा, एक विचारायचं होतं. काल तू शिवासाठी जेवण बनवून नेलंस, ते इथूनच नेलंस का? हो. वा, छान ग. नाही म्हणजे आजकालच्या काळात कोण करतं ना कोणासाठी एवढं, पण तू करतेस. बरं बाई, जमतं तुला. परक्याच्या घरात असं किचन वगैरे सांभाळणं सगळ्यांना नाही जमत. अगं, नव्या नवरीला तर सासरच्या स्वयंपाक घरात रुळायलाच वेळ लागतो. पण तुझा या घरातला वावर बघता असं वाटतंय की तू या घरची सूनच आहेस. श्रद्धा, काही काय बोलते ग? आणि कशात काय नाही आणि उगीच बडबड करतेस. ए, उगीच बडबड नाही करत आहे मी. जे दिसतंय, जे जाणवतंय ते बोलते आणि स्पष्ट बोलते. आता थोडं जास्त स्पष्ट बोलते. शिवाचं तुझ्यावर प्रेम आहे, त्याला आवडतेस तू, आणि तुलाही तो आवडतो हे कळतंय मला. श्रद्धा, तू काही बोलू नकोस ग. तू जा बघ, तुझं काम कर. शक्ती, खरं खूप काळ लपून राहत नाही.
आणि तू तुझ्या मनातलं प्रेम लपवण्याचा अतोनात प्रयत्न केलास ना, तरी सत्य काय आहे ना ते तुझ्या नजरेत कळतंय. आणि तुलाही चांगलंच माहिती की नजर कधीच खोटं बोलत नाही. शक्ती, अजून किती दिवस गप्प बसणार आहात? बोलून टाका ना एकमेकांना. हे बघा, उशीर करू नका. तू एक अशी आणि तो एक असा. अगं दोघांनीच पुढाकार घ्यायला हवाय ना. मग शिवा पुढाकार घेत नसेल तर तू घे आणि बोलून टाक आय लव्ह यू. श्रद्धा, गप्प बसा. तुला इथे माझी मदत करायला म्हणून बोलवलं ना. तू काय कर, नसत्या विषयांवर चर्चा करते उगीच. आणि तुझं काम झालं असेल ना तर तू जा बघू. मी पण नानांसाठी स्वयंपाक करून मग घरी जाईल. हसायला काय झालं तुला? तू शिवाच्या बाबांना चक्क नाना म्हणालीस. चक्क नाना. कालपर्यंत काका बोलणारी मुलगी आज नाना म्हणाली. शक्ती, ह्यालाच बदल असं म्हणतात. आणि तुझ्यात बदल झालाय. तू शिवाच्या मनात नाही तर त्याच्या घरातही रुळलीयस. श्रद्धा, तू ना उगीच काही तर्क लावून हसू नकोस. तू जा बरं इथून. तू निघ इथून. हा, निघ निघ. हो बाई, जाते मी. तुझ्या सासरच्या घरी काही ठाण मांडून बसायला नाही आले मी. जाते तुझ्या सासरच्या घरून. पण एक लक्षात ठेव, एक दिवस तुझी करवली बनून मीच पाठ राखीन म्हणून येणार आहे घरात. लिहून ठेव तू. श्रद्धा, तू ना गप्प बस आता. लेक लाडकी त्या घरची, होणार सून मी शिवाच्या घरची, होणार सून मी शिवाच्या घरची. हो का? गाणं म्हणायचंय तुला? गाणं म्हणायचंय? तू थांब, तू थांब. हे काय करते शक्ती? शक्ती इकडे ये, लगेच ये. तुला लागेल गाणं म्हणायचंय ना, श्रद्धा? अक्षरी होणार गाणं म्हणायचंय ना तुला? मी शिवाच्या हा? घरची. इकडे ये, शक्ती लगेच. लागेल. शक्ती अगं हे, लागेल, अगं, लागेल, लागेल, लागेल. थांब जरा. श्रद्धा पण ना. बा चेटकोबा, आमच्या सहनशीलतेचा बांध आता तुटलाय. ती आदिशक्ती मोकाट सुटली, मोकाट. छुपे खेळ खेळते आमच्या सोबत. अति झालंय तिचं आता, अति झालंय. बा चेटकोबा, आम्हाला मदत कर. त्या आदिशक्तीपासून